सांगली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी पक्षांच्या अंतर्गत असणारा जो संघर्ष आहे तो पुन्हा एकदा चिघळलाय आणि उफाळून आलाय। पक्षाच्या प्रदेशाकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचं नाव अधिकृत लेटर हेडवरती आलेलं असताना ऐन वेळेला गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचं नाव काढून अशोक मासाळ यांचं नाव घातलं। या सगळ्या कारभारामुळे संतप्त झालेल्या 35 शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। अजितदादा पवार यांच्या निधनाच्या नंतर धाक राहिला नसल्यासारखं वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरंच नाव घालण्याचं धाडस केल्याचाही आरोप होतोय आणि याचमुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी ही मागणी सध्या केली जाते आणि या विरोधामध्ये पक्षात सध्या संतापाची लाट आहे। गट नेत्याचा अधिकार काय आहे? जेव्हा महाराष्ट्र प्रदेशकडून प्रदेश अध्यक्षांच्याकडून 2 नावं येतात त्यावेळेला ती 2 नावं तुमच्या लेटर पॅडवरती लिहायची आणि महापौरांच्याकडे द्यायची, हेच फक्त तुमचं काम असतं। त्यामुळं ज्या पद्धतीनं हे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी परस्पर नाव बदललेलं आहे। सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्राबाई पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिस भैया नायकोडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे।